बघूया माझं काय होतंय आता. आता मी आईसोबत डॉक्टरकडे जाऊन आली आहे. डॉक्टरने बोला है ऑपरेशन करने के लिए दोस्तों. म्हणजे जी मी कधी सलाईन पण नाही लागली नुसती अशी बोलत असते की मला तर डॉक्टरकडे जायची गरजच नाही. लहानपणी लावले म्हणजे लहान होती मी तेव्हा मला सेम अशी गाठ आलेली आणि तेव्हा पण खूप छोटीशी होती, महिन्याची की वर्षाची काहीतरी, 1 ते 1.5 वर्षाची होती. तर आई मम्मी पप्पा हे लोक घेऊन गेले डॉक्टरकडे. मग त्या लोकांनी ती गाठ ऑपरेशन करूनच काढलेली. तर ती पळूया. तर मग आता डॉक्टरने सांगितलं एक लिंकिंग रोडला आहे. तर उद्या जायचं आहे ना त्याच्याकडे. पहिला त्याला कॉल करायचा आहे, आणि त्याची अपॉइंटमेंट घ्यायची आणि उद्या किंवा मग मंडेला त्याच्याकडे जायचं आहे. आणि काय आहे ते पटापट करून घ्यायचं, कारण मला ते आता खूप जास्त दुखत आहे. आता मी जाते डॉक्टरकडून खारवरनं. मी आता आजीकडे चालली आहे, म्हणजे जोगेश्वरीला, कारण एवढ्या रात्री आता 12 वाजले आहेत आणि एवढी ट्रॅफिक आहे 12 वाजता पण इकडे. बाहेर एकदम क्रेझी ट्रॅफिक आहे इकडे. खूप हळूहळू पुढे जाते आहे मी. अजून हायवे पण नाही पुढचा आणि कधीपासून निघाली आहे मी आणि या ट्रॅफिकमध्ये अडकली आहे. पण आता ऑपरेशन हे करणे को बोला आहे डॉक्टरने. मग आता उद्या काय ते समजेन आणि मग मंडे. आणि माझं काम पण खूप रखडलं आहे या सर्वांमुळे. आणि अचानक रूमचं पण चेंज करायचं आलं आहे, ते पण मला नीट सांगेन मी. सर्व आत्ताच झाले. हा एप्रिल मंथ खूप घाण गेला आहे माझा, खूप घाण जाणार आहे माझा. हाय गाईज, तर आता हा दुसरा दिवस आहे. मी माझ्या घरी आली आहे. एकच मेकअप असेल ना माझ्या थोबड्यावरती रोज असंच सेम. बाहेर पण तेच, घरात पण तेच. ठीक आहे. आणि आता हे मी दिसतंय कसं झालं आहे, असं शेपमध्ये झालं आहे. आणि मी खूप मस्ती करते ह्याची, पण मला खूप भारी पडणार आहे आता, कारण उद्या नाही आहे पण उद्या किंवा परवा काहीतरी ऑपरेशन करणार आहे माझं. मला नाही माहिती माझं काय होणार आहे आता. रोशनी बोलली आहे ती थांबेन, आता काय माहिती माझं काय म्हणून. मम्मी येईन तर ब्लॉग चालू करेन. जेवली आहे आता मी. आता येशूला पाणी द्यायला बोलली तर येशूने आता पाणी आणून दिलं आहे मला. आणि मम्मीने एवढी घाण बिर्याणी आणली. माझं कसं दिसतंय बघ ना, असं वाटतं टाउन. आम्ही लोकांनी बिर्याणी खाल्ली. आता येशूनी चिकन खाल्लं. कोणतं चिकन खाल्लं येशी? लेग पीस होता. डॉगीचं चिकन खाल्लं येशूनी. डॉगी नाही, मस्ती खाल्ली. येशूने आज कॉक्रोच खाल्ला. येशू जेवत होती, येशूच्या बाजूला एवढीच कॉक्रोच झाला. येशू नाचायला लागली, तया जसं काय येशूला तो खाऊन टाकणार आहे. कितना झूठ बोलती है. हा व्हिडिओ पप्पाला आत्ताच्या आत्ता पाठवते मी. म्हटलं ओके. आता पहिला तर मला हे गोळी खाताना माझा मौत का तमाशा देख. और फिर पप्पाचा आला फोन मला. चलो बाय गाईज. राखीमुळे मी बिग बॉस बघायला चालू झालेली. मला तर अजिबात आवडलं नाही ती तन्वी जिंकली आहे तर. आणि ती पहिला टाइम माहिती आहे तुला, जेव्हा फाईटमध्ये घुसत होती, पहिल्याच जेव्हा ते
भाऊचं काय असतं ना त्याचं बाई नाव पण एकदम विचित्र. मला लय हसायला येतं ते बिग बॉस आलं की. ते माहिती आहे त्यामध्ये ती ओरडत होती तर रितेशने तिला लय ओरडलेलं. तन्वीला फर्स्टच ह्याच्यामध्ये तिला लय ओरडलेलं की तू फक्त ओरडते. ओरडायचीच ती निकिता बोलूची बहीण मला तर अजिबात नाही आवडली. मला समजत नाही ती जिंकली कशी. मला तर असं वाटत होतं अनुश्री जिंकली पाहिजे कारण ती पहिल्यापासून मस्त गेम खेळते. चांगला मला पहिला नाही दिसला पण त्याच्यानंतर तो म्हणजे असं क्लीन वाटत होता त्याची इमेज वगैरे सर्व एकदा. तन्वी नुसत्या बोचे काय करत होती. या टायमाचा बिग बॉस तर मी बघितलाच नाही. एवढा बोरिंग असं एवढा फालतू होता या टायमाचा बिग बॉस. म्हणजे असं वाटत होतं कोणत्या पण लोकांना उचलून आणलंय आणि टाकलंय त्या घरात. बिग बॉस मध्ये कोण लोक जायची एकदम म्हणजे जे लोक फुल एकदम फेमस आहे असे तसे लोक बिग बॉस मध्ये जाऊच नव्हते शकत पहिला. कोण पण बिग बॉस मध्ये जात आहे आणि कोण पण जिंकतंय. हिंदीवाला तरी एक वेळ ठीक ठाक आहे. लोक ओळखतात त्या लोकांनाच तिला. द 50 मध्ये पण खूप ओळखीचे लोक होती एकदम. शिव ठाकरे जिंकला तो तर बिग बॉस पण जिंकलाय. लास्ट टाइमचा ज्याच्यामध्ये ती अंकिता होती तो पण सीझन चांगला होता. तो सूरज चव्हाण जिंकला ते तो का जिंकला ते नाही माहिती मला. मी बिग बॉस बघितलंच नाही. मला तर तो अजिबात नाही आवडत. आता मला हेट भेटेन माहिती. हां मला नाही आवडत तो. त्याच्यासाठी मूवी पण बनवली. त्याला एका मूवीमध्ये घेतलं. तिथं मूवी फ्लॉप झाली. कोण कुत्रं बघायला गेलं नाही ती मूवी. उगाच डायरेक्टरचे पैसे वेस्ट सर्व वेस्ट. पण त्याला तर पैसे भेटले असतील ना. बापरे त्याच्याकडे एवढे पैसे तर त्यांनी मला असं वाटतं की त्यांनी त्याच्या जरा लुक्सवर टाकले पाहिजे ते आणि दात बीज सरळ करून टाकले पाहिजे है ना. ज्यांच्याकडे पैसे असतात त्या लोक सर्वात पहिला एकदम ठीक होऊन जातात. मी हेच नोटीस केलंय. मी कधी ठीक होणार आहे काय माहिती. मम्मा लय दिसतंय रे माझं हे बघ. असं वाटतं काहीतरी गोटी ठेवली अंडा आलंय इकडं. आता ही कोणती गाठ आहे ते टेस्ट करून ऑपरेशन करणार त्या लोक. चिरफाड इथून फर्स्ट टाइम नाही लहानपणी पण झालंय ना माझं. हेच 2दा ऑपरेशन झालंय ह्याचंच सेम चीज आता परत होते. आता ह्याच्यानंतर परत तर नाही झाली पाहिजे. 6 महिन्याची होती तेव्हा झालेले म्हणून मला काही लक्षात नाही तर मला अजूनपर्यंत नाही आठवत मला कधी असं सलाईनसाठी घेऊन गेलेत. मी लय आजारी पडली आहे. येशूला पण नाही ना. पण येशू असं नाही बोलायचं. मी असं बोलूनच मला हे असं झालंय. तर मी 1000 वेळा सर्वांसमोर अशी बोलत असते की मी आजारी का नाही पडत म्हणून तर वर्षाच्या 12 महिने आजारी असते. माझं नाही तसं. तू बघितले कधी मला आजारी आहे मी आणि मी झोपली आहे आणि मला डॉक्टरकडेच घेऊन जावा. नाही मला तसलं कधी काही झालंच नाही. हे अचानक आता ऑपरेशनचं बोला ना मी पागलच झाले. आता नंतर समजेन की कसली गाठ होती ही जेव्हा ते लोक कापून काढणार टेस्ट करणार मग त्यानंतर मला गोळी चालू करणार. पण त्याच्यामध्ये पण मी फिरणार पण बाहेरचं जास्त नाही खाणार. डॉक्टर काय बोलला माहिती तू जेवत नाही ना म्हणून हे झालंय म्हणून आजार पकडलाय. जेवण नसतं आमच्या घरात सांगायचं असतं पण आम्ही खात नाही कंटाळा करतो. डिटेलवरचं म्हणजे ना पॅकेज वगैरे. तर डॉक्टर बोलला की तू खात नाहीस ना आणि माझं वजन मी तुम्हाला सांगू नाही शकत. माझं वजन मम्मी मी माझं वजन ह्यांना सांगू पण नाही शकत एवढं कमी आहे. शट अप. तोंड मग येते तोंड मग. मला डॉक्टरने ती प्रोटीन एक्स ते पावडरचा डब्बा दिलाय ते जो तिकडं पडलाय ना बोंबलत. आता मी खाणार आहे. आता मी ते दुधात टाकून खाणार आहे. मी तुम्हाला हे सारे इन्फॉर्मेशन व्लॉग आहे हा गाईज डेली व्लॉग मध्ये नाही येते. आता सध्या तुम्ही लोक कॉपरेट करा माझ्यासोबत माझ्या दुःखामध्ये सामील व्हा आणि हे चप काय आहे ते तुम्हाला पण समजलं पाहिजे मला पण समजलं पाहिजे म्हणून मी असेच व्लॉग बनवणार आहे. आणि आता जेव्हा माझं ऑपरेशन होईल मी ॲडमिट होईन तेव्हा माझे व्लॉग कोण टाकेन मला माहिती. तर मी माझं सर्व काही हिला देणार आहे.
माझं सर्व काय हिच्याकडे सोपवणार आहे मी हिच्या हातात आणि मग मी जाणार आहे आतमध्ये. आणि उद्या येशूच येणार आहे माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये बसून राहायला ना. किती वेळ बसून राहायचं आहे माहिती आहे तुला? 4 तास नाही 8 तास तर मला उपाशी तिथे ठेवणार आहे. त्यानंतर ऑपरेशन उपाशी उपाशी चालेल. टिफिन घेऊन जाते. टिफिन दाखव येशूला बघा काही चालत आली ना तिथे दाखव. कोण चालत ओ येशू आहे. येशू खेळते एक गेम. गेम येशू कशी वाटते येशू? तुला तर फुल जरा पण नाही एवढा मोठा चांगला वाटत. ते तर मी असंच लावले. कर्ली हेअर असते थोडीशी कशी काळी असती तर मोहाना वाटते. मोहाना 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 मोहनाच बोलली ना रे मग. मोलाना अरे ते गाठीमुळे होते ग. आरुनी काय केलं माहितीये गावाला मला काका तिला वाटतं घेऊन गेले पहिला त्या बाजूला कुठेतरी. तिने ते बघितलं आणि इकडे मंदिर होतं इथे मस्जिद होता. तर मला म्हणजे चल तुला घेऊन जाते मला घेऊन गेली तिकडे आणि चढली वरती चढली. ते पूर्ण ग्रीन कपडा टाकून असं सगळं पूर्ण मस्जिदच होतं वाटतं ते. आणि तिकडे जाऊन अशी पाया पडते. अरे बापरे.